नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। बेटावद तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील सुलेमान खान या युवकाच्या निर्गुण मॉब लिंचिंग विरोधात आज सकल मुस्लिम समाज मुक्ताईनगरतर्फे तहसीलदार साहेब मुक्ताईनगर यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन, कडक कारवाईची मागणी। यावेळी मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अफसर खान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शकील सर, माजी नगरसेवक मस्तान कुरेशी, अहमद ठेकेदार, रिजवान चौधरी, इकबाल पेंटर, तौकीर अहमद, अरवाज खान, ख्वाजा कुरेशी, अल रहमान फाउंडेशन व सर्व पदाधिकारी, अनेक नामवंत या ठिकाणी उपस्थित होते। महाराष्ट्रात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले गेले। शासनाने न्याय कारवाई करण्यात दिरंगाई करणे म्हणजे आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यास कारण ठरेल असे सुद्धा यावेळी बोलण्यात आले। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। येथे सकल मुस्लिम समाजातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यात आलं आहे। कारण जामनेर तालुका येथे बेटावद येथे जे सुलेमान खान पठाण या 21 वर्षीय तरुणाला मॉब ब्लिचिंगद्वारा काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केली, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला इथपर्यंत थांबलेली ते त्यांना आणि ह्या केसमध्ये एक सरकारी वकीलची नेमणूक केली पाहिजे, जेणेकरून हा खटला फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून दोषींवर 90 दिवसाच्या आत कठोर कारवाई करण्यात यावी। याच्याकरता आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिलं आहे आणि तसंच त्यांच्या कुटुंबाला पोलीस सुरक्षा देण्यात यावी। कारण काही धार्मिक वृत्तीचे लोक त्यांना धमकवत आहे घरी जाऊन। त्याचप्रमाणे संपूर्ण घटनेची चौकशी होऊन लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची सकल मुस्लिम समाजातर्फे एक मोठी मागणी आहे।